पतंजली योग सूत्रामध्ये 7वं सूत्र आहे, प्रत्यक्ष आगम प्रमाणानी. म्हणजेच प्रमाण जे आहे हे 3 प्रकारचं असतं. एक म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपल्याला जे समोर दिसतंय, जे काय आपल्याला वस्तू दिसते समोर, एखादा व्यक्ती दिसतो, तर ते आपण लगेच मान्य करतो. म्हणजेच ते कोणतं प्रमाण आहे? प्रत्यक्ष प्रमाण. आणि अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे आपण अनुमान लावतो की असेल काहीतरी. जसं उदाहरणार्थ आपल्याला जर धूर दिसला दूरवर, तर आपण अनुमान काय लावतो? तिथे आग लागलेली आहे. हे झालं अनुमान प्रमाण. आणि आगम प्रमाण. आगम प्रमाण म्हणजे आपले जे धर्मग्रंथ आहेत किंवा काही विद्वत लोकांनी, त्यानंतर संत, महात्मे, मुनी, ऋषी ह्या सगळ्यांनी काही आपल्या स्वतःच्या अनुभवातून काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ते आपण प्रमाण म्हणून मानतो. म्हणजे मन आपलं एकतर प्रत्यक्ष प्रमाण असेल, दाखवलं तर शांत होते. त्यानंतर अनुमान आहे, तर अनुमान जो व्यवस्थित असेल तर मन शांत होते. आणि आगम म्हणजे धर्मग्रंथांमध्ये संत महात्मे यांनी जे सांगितलेलं आहे ते जेव्हा आपण ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेस मन शांत होतं.